हॅलो, आज आपण ब्रेड उपमा बनवणार आहे. तर प्रथम मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी घालणार आहे. मोहरी जरा तडतडली की त्यात जिरे घालणार आहे. त्यानंतर आपण ह्याच्यात कढीपत्ता घालणार आहे. कढीपत्ता तडतडला आहे आणि तो तडतडला की त्याच्यानंतर आपण जरासं परतून घेणार आहे. त्यानंतर आपण त्याच्यात कांदा घालणार आहे. तर बघू शकता आपण इथे मी भरपूर असा कांदा घेतलेला आहे आणि आता कांदा आपण परतून घेणार आहे. चांगला तो गुलाबी होईपर्यंत आपण हा परतून घेणार आहे. तर 2 मिनिटं आपण वाट बघू. आता कांदा गुलाबी होईल त्यानंतर मी त्यात टोमॅटो घालणार आहे. आता टोमॅटो घातल्यानंतर परत एकदा आपण हे व्यवस्थित सगळं एकजीव करून घेणार आहे आणि चांगलं परतून घेणार आहे. आता आपल्याला माहित आहे की टोमॅटो थोडासा असा कडक असा राहतो, त्यासाठी आपण त्याला सॉफ्ट करायला मीठ घालणार आहे आणि त्यासोबतच आपण हळद घालणार आहे. आता यामध्ये काय याचं कारण हे आहे की मीठ घातल्याने टोमॅटो जो आहे ना तो सॉफ्ट होतो आणि तो खायला ब्रेड उपमा खूप चविष्ट लागतो. त्यानंतर आता मी इथे मिरची पावडर घालत आहे. बघताय तुम्ही लाल तिखट मी घातलेलं आहे. त्याचबरोबर मी इथे धन्याची पावडर सुद्धा घालणार आहे. त्याच्याने ब्रेड उपमाचा स्वाद खूपच छान लागतो. आता मी सगळं मिश्रण एकदा एकजीव करून घेतले आहे. चांगलं परतून घेणार आहे. त्यानंतर आपण ह्याच्यात ब्रेडचे तुकडे घालणार आहोत. आता बघू शकता तुम्ही मी भरपूर असे ब्रेडचे स्लाइस घेतले, त्याचे तुकडे करून घेतले आहेत आणि ते मध्यम आकाराचे करायचे. खूप मोठेही नाही आणि खूप लहान नाही. यानंतर आपण हे व्यवस्थित सगळं परतून घेतो आहे. चांगलं मिक्स करून घेऊ आपण. हे 1-2 मिनिटं लागतील ह्याला आणि बघा आता हे सगळं मिक्स झालेलं आहे आणि खूप छान असा ह्याला रंग यायला सुरुवात झालेली आहे. तर आपल्या या पद्धतीने ब्रेड उपमा तयार झाला आहे. चला गरम गरम ब्रेड उपमा आपण प्लेटमध्ये सर्व्ह करू. अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.